नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती बी-ए-एम-एस असो, बी-ए-एच-एम-एस असो, बी-डी-एस असो, एम-बी-बी-एस असो, सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यूसुद्धा येणार आहे, कट ऑफसुद्धा येणार आहे आणि काउन्सिलिंग कशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा भेटणार आहे. आणि जर का तुम्हाला पर्सनल गाईडन्स हवं असेल, तुमच्या रँकनुसार जर का तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल, तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. कोणता नंबर आहे आपला? 7887559633. ठीक आहे. त्याच्यासोबतच जर का तुम्हाला ऑफिस व्हिजिट करायचं आहे, तर तुम्ही ऑफिससुद्धा व्हिजिट करू शकता. ऑफिस कुठे आहे आपलं? तर माढा कॉलनी, भोकरदन, डिस्ट्रिक्ट जालना इथं आपलं ऑफिस आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट सांगून देऊ इच्छितो तुम्हाला, तुम्हाला काय-काय भेटणार आहे? तर सिलेक्शनची गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे. सगळ्यात अगोदर ही गोष्ट. परफेक्ट लिस्ट भेटणार आहे तुम्हाला तिन्ही-चारही राउंडची. जेवढे पण 4 राउंड होत असतात त्याची परफेक्ट लिस्ट भेटणार आहे. संपूर्ण गाईडन्स तुम्हाला भेटणार आहे. 900 विद्यार्थी आपण मागच्या वर्षी सिलेक्ट करून दिलेले आहे आणि ते पण फक्त मागच्या वर्षीचे डाटा आणि फक्त एम-बी-बी-एस आणि बी-ए-एम-एस आणि बी-एच-एम-एस धरून. बी-डी-एस आणि बी-एन-वाय-एसचा डाटा धरलेला नाही. आता ही एक गोष्ट सांगणं अत्यंत गरजेची तुम्हाला, की 5,000च आपली फीस आहे. सगळ्यात कमी फीस महाराष्ट्रामध्ये एकदम प्रॉपर गाईडन्सनुसार आपलीच फीस आहे. स्टेट कोटा आणि ए-आय-क्यू कोटा जर का दोन्हीमधून तुम्हाला लागत असेल तर. तर लवकरात लवकर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही. ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो म्हणजे, की एक अंदाज लावून काय सांगू शकता तुम्ही, की यावर्षी किती मार्कवरती एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होणार आहेत आणि त्याच्यासोबतच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस क्लोज होणार आहेत. तर हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिस्कस करून घेऊया. तर एक गोष्ट नक्की समजणं गरजेची, जेव्हापर्यंत तुमची ऑल इंडिया रँक येत नाही, तेव्हापर्यंत कुठली पण गोष्ट सांगणं चुकीचं. ऑल इंडिया रँक जेव्हापर्यंत येत नाही, तेव्हा कोणती पण गोष्ट सांगणं चुकीचं. आणि जर का स्टेटमध्ये ॲडमिशन करायचं असेल, तर एस-एम-एल ही खूप जास्त इम्पोर्टंट असते. ए-आय-आर म्हणजे ऑल इंडिया रँक, एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. ठीक आहे. आता हे समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे, तो एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे. कसा कट ऑफ आहे? एक्स्पेक्टेड कट ऑफ. रिअल कट ऑफ कधी येणार? एकदम रिअल, सरळ-सरळ, तर तो कट ऑफ येणार आपला रिझल्टच्या नंतर. कारण रिझल्टच्या नंतर आपल्याकडे काय असते? ऑल इंडिया रँक असते आणि आपल्याला समजून जात असतं, की आपला नंबर लागत आहे की नाही लागत आहे. आणि मेडिकल सिम्प्लिफाईड टीम मागच्या वर्षीपासून हेच करत आहे, की जशीच तुमची ऑल इंडिया रँक बघितली, तर तुमच्या हिशोबानुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला परफेक्ट कॉलेज कोणतं लागतं, हे तुम्हाला प्रिडिक्ट करून आम्ही देऊन टाकत असतो. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट म्हणजे, की हा जो कट ऑफ असणार तो एक्स्पेक्टेड असणार. कारण आपल्याला पेपर किती विद्यार्थ्यांनी कसा दिला ते माहीत नाही. किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स येत आहेत ते माहीत नाही. पण आपण एक अंदाज लावू शकतो, की हा कट ऑफ पेपरचा लेव्हल कसा होता आणि त्यानुसार आपण कट ऑफ काढू शकतो. तर पेपरचा लेव्हल कसा होता? मॉडरेट होता. 2025 चा पेपर कसा होता? तर खूपच जास्त हार्ड होता. आणि 2024 चा पेपर कसा होता? तर खूपच जास्त ईझी होता. आणि 2026 चा पेपर कसा गेलेला आहे? तर मॉडरेट. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण, हे समजलं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे. आता याच्यानंतरची गोष्ट केली तर या वर्षीचा मॉडरेट पेपर आहे. मॉडरेट पेपर कोणत्या वर्षी आला होता? 2023 ला मॉडरेट पेपर होता. तर 2023 च्या नुसार आपण कट ऑफ बघितला, तर आपण बघू शकत असाल, की जे होतं आणि या वर्षी पण विद्यार्थी वाढलेले आहे, तर आपण 10-15 मार्क एक्स्ट्रा घेण्यात आलेले त्या कट ऑफनुसार 2023च्या कट ऑफनुसार. आता याच्यापेक्षा जर का तुम्हाला 10 मार्क, 15 मार्क कमी सुद्धा येत असेल, तर तुमचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे. याच्यापेक्षा या रँकमध्ये येत असाल तुम्ही, तर तुमचं सिलेक्शन होणं 100% फिक्स आहे. फक्त काउन्सिलिंगमध्ये चूक नका करू. 100% तुम्हाला नंबर लागणार. फक्त काउन्सिलिंग परफेक्ट करा, नंबर लागणार म्हणजे लागणार. आता ओपन कॅटेगरीमधून असाल, 590 प्लस मार्क येत असेल, 100% तुमचा नंबर लागणार. डायरेक्ट 100%. ओके. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस मधून असाल, 585 असाल, 100% नंबर लागणार. ओबीसी मधून असाल, 589 असेल, लागून जाईल. व्हीजे मधून असाल, 580 मार्क असेल, लागून जाईल. एनटीबी मधून असाल, 580 प्लस असेल, लागून जाईल. एनटीसी मध्ये असाल, 585 असेल,
तरी लागून जाईल. एनटीडी 585, एससी कॅटेगरीसाठी 525 मार्क असेल तर कुठं ना कुठं तुमचं शक्य आहे की तुम्हाला कॉलेज अलॉट होऊन जाईल. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला काउन्सिलिंग जी आहे ती एकदम प्रॉपर कनेक्ट करायची आहे. बघा, कॉलेज अलॉट होणार ही गोष्ट वेगळी असते, तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार ही एक वेगळी गोष्ट असते. ठीक आहे. आता तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून बघा. या चॅनलवरती आपण महाराष्ट्रातले जेवढे कॉलेजेस आहे ते सगळेच्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकण्यात आलेले आहे या चॅनलवर. ठीक आहे, सगळे कॉलेजेसचे. तर ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेची की काउन्सिलिंग त्याच्याकडूनच करा ज्यांना संपूर्ण सखोल माहिती आहे. ठीक आहे, चालेल. आता एसटी कॅटेगरी असाल 390 प्लस असाल तर खूप जास्त चान्सेस आहे तुमचे की तुम्हाला नंबर लागू शकतं यावर्षी एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तसंच आपण सेमी गव्हर्नमेंटचं बघितलं तर सेमी गव्हर्नमेंटमध्ये 570 ओपन कॅटेगरीला, 565 ईडब्ल्यूएस ला, 570च पकडा कारण ईडब्ल्यूएस ला आहे ना काही हे नसतं, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कोटा नसतो. ओबीसी मध्ये 559, बीजीए मध्ये 560, एनटीबी मध्ये 560, एनटीसी मध्ये 565, एनटीडी मध्ये 565, एससी मध्ये 505 आणि एसटी मध्ये 370. एवढं समजलं तुम्हाला? आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे डाऊट तुमचे या चॅनलवरती कव्हर अप होणार आहे आणि सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवरती भेटणार आहे. धन्यवाद.